हॅलो नमस्कार आणि मी आहे तुमचा लाडका प्रवीण पवार आणि तुम्ही पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल चिकलू मिकलू. खूप खूप स्वागत. आणि नुकताच आपण साजरा केलेला आहे 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या तमाम माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा. शिळ्या आहेत पण मुद्दाम शिळ्या केलेल्या आहेत मी, आणि त्याचं कारणही तसं आहे. शुभेच्छा मला द्यायच्या होत्या निवडक काही माझ्या माता, काही माझ्या भगिनींना, आणि त्या बघा आता कशा देतो मी, आणि मजेशीर आहे. शुभेच्छा द्यायच्या होत्या मला त्या माता भगिनींना ज्यांच्या घरी एक छोटासा कोपरा नाही. त्यांच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांसाठी, त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांसाठी त्यांच्या हृदयात आज पहिले इतका, पूर्वी इतका सन्मान नाही, आदर नाही, त्यांच्या मनात आपुलकी नाही, आणि तेवढं त्यांचं प्रेम उरलेलं नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचे आईवडील, त्यांचे सासू सासरे आज दारोदार भटकत आहेत नातेवाईकांकडे, कधी वृद्धाश्रमात, आणि यातना भोगत आहेत, ज्या आपण म्हणू शकतो मरण यातना. आणि बाकी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा मला त्या ताईला, त्या बहिणीला द्यायच्या होत्या जी आज 20-22 वर्षाची झाली आणि कटीपतंग झाली. तिने कसलाही विचार केला नाही. म्हणजे 20-22 वर्षाची झाल्यानंतर ती आज अचानक एक दिवस आपल्या घरच्यांना न सांगता, त्यांची काळजी न करता एका परक्या मुलासोबत निघून गेली. ती कायमचीच निघून गेली. आणि तिला खूप खूप शुभेच्छा मला द्यायच्या होत्या त्या माझ्या माताला, त्या माझ्या भगिनींना, की ज्या आपल्या बहिणीला, आपल्या लेकीला, ज्या विवाहित आहेत आणि त्यांच्या सासरी नांदत आहेत व्यवस्थित, पण यांना करमत नाही, आणि ह्या चुगल्या चपाट्या करत असतात, रोजच कॉल करत असतात, रोज दिवसातून 3-3, 4-4 वेळा तिला कॉल करून सांगतात की तिकडे वाईट कसं वागायचं, आणि यांच्या इच्छा असतात त्या, आणि तिकडे वाईट कसं वागायचं, तिकडे घर कसं फोडायचं, घर फोडाफोडीच्या गोष्टी ते त्यांना सांगतच असतात. आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा मला त्या आईला, त्या बहिणाला द्यायच्या आहेत ज्यांच्या घरी म्हातारी लोक आहेत आणि ते त्यांना छळतात, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना दिसत नाही, ज्यांचे गुडघे, ज्यांचे हात पाय जे अधू झालेले आहेत, आणि त्यांना छळतात. आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा बाकी सगळ्यांना द्यायच्या आहेत. आणि माझ्या शुभेच्छा तुम्ही घ्यायच्या का नाही घ्यायच्या हे तर तुम्ही ठरवा. बाकी शुभेच्छा मला द्यायच्या होत्या, कारण आपल्या आजूबाजूच्या परिसरात असे काही इसम दिसतात, असे काही महिला असतातच, आणि ज्यांच्याकडे बघून मला तर खूप आनंद होतो. बाकी तुम्हाला राग बहुतेक येत असेल, आणि माझ्या गोष्टीचा, माझ्या शुभेच्छांचा तुम्हाला राग येत असेल, पण काही गोष्टी खऱ्या असतात आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आता तरी सुधारायला पाहिजे. आता तो काळ राहिलेला नाही. आणि बाकी तुम्ही समजदार आहात. असंच प्रेम दाखवत राहा माझ्या यूट्यूब चॅनलला मला. आणि खूप खूप धन्यवाद. मी तुमचा प्रवीण पवार.